आज या ठिकाणी ट्रॅफिकचे प्रश्न असतील, या ठिकाणी सांडपाण्याचे प्रश्न असतील, असे अनेक जे प्रश्न आहेत. मागच्या काळामध्ये आपण जवळपास 250 कोटी रुपये भुयारी गटार योजनेकरता या ठिकाणी दिले. सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोल्हापूरकरांना मागच्या काळामध्ये कोल्हापूरचे रस्ते चांगले झाले किंवा कॉन्क्रीटचे झाले, पण त्या रस्त्यावर लागलेला जो टोल होता तो टोल मात्र कोल्हापूरकरांना कुठेतरी टोचत होता आणि जवळपास 700 कोटी रुपयाचा टोल जो कोल्हापूरकरांकडनं वसूल होत होता. ज्यावेळेस मी मुख्यमंत्री आलो, आमचे दादा इकडे पालकमंत्री होते आणि त्यावेळी कोल्हापूरकरांनी आम्हाला सांगितलं की बाबा रस्ते तर ठीक आहे, पण इतर कुठल्या शहरात टोल लादला नाही, आमच्यावर टोल का लादला. आणि महाराष्ट्रातला ऐतिहासिक असा निर्णय आम्ही केला आणि कोल्हापूरचा टोल पूर्ण रद्द केला आणि शासनाच्या वतीनं ते पैसे आपण त्या ठिकाणी दिले. त्यामुळे कोल्हापूरला एक नवीन चेहरा देण्याचा प्रयत्न आपण निश्चितपणे करतोय. रंकाळ्याचा प्रश्न असेल, कोल्हापूरमध्ये वेगवेगळ्या प्रकारे इथलं सुशोभीकरण असेल, आता मोठे फ्लायओव्हर्स आपण काही तयार करतोय. अजून तरी कोल्हापूरला टनेलची अवस्था आलेली नाही, म्हणजे टनेल बांधायची अवस्था आलेली नाही. आजही रिंग रोड आणि काही आर्टिलियल रोड्स याला आपण जर व्यवस्थित केलं आणि काही फ्लायओव्हर्सचं नेटवर्क तयार केलं तर मला असं वाटतं की कोल्हापूरला आपण अधिक लिव्हेबल करू शकतो.